गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर दीपाली वर्ल्ड अँड लाईफस्टाईलमध्ये परत एकदा तुमचं सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळची मस्तपैकी जी आहे तर गोडची अशी सुरुवात झालेली आहे आणि रोजच्याच प्रमाणे बॅक टू माय वर्क. तर आता जे आहे तर सकाळची माझी चहा पाण्याची वेळ झालेली आहे आणि चहा पाण्याची वेळ झाली तर त्या अगोदर मुलं अजून थोडा वेळ झोपलेली होती. तर म्हटलं चला तोपर्यंत जे आहे तर आपले पुढचं जे कामं आहेत, जसं की मला आज मुलांना जे आहे तर इडली करायची होती खाण्यासाठी. तर इडलीचं बॅटर जे आहे तर रात्रीच फ्रीजमध्ये आणून ठेवलेलं होतं. कारण की एकदमच अचानक मुलांनी सांगितलं की मला आज म्हणजे इडली खायची आहे. तर त्यासाठी जे आहे तर मी जे आहे तर काही तांदूळ वगैरे भिजत टाकलेले नव्हते. तर मग इन्स्टंट करायची होती, त्यामुळे मी जे आहे तर यांना पॅकच जे आहे तर ते आणायला लावलेलं होतं प्रीमिक्सचं. आणि त्यानंतर जे आहे तर त्या बॅटरनी मस्तपैकी पटकन जे आहे तर इडली बनवण्यासाठी घेतल्या आणि त्यानंतर टाकून दिल्या. तर इकडे इडली वगैरे शिजत आहेत. तर तोपर्यंत म्हटलं की चला चटणीची तयारी करून घेऊया. तर चटणीच्या तयारीसाठी अगदी सिंपल असं जे आहे तर हिरवी मिरची, कोथिंबीर आणि त्यानंतर थोडेसे शेंगदाणे आणि खोबरं, ओलं खोबरं. तर एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते घेतल्या होत्या आणि थोडीशी चिमूटभर अशी साखर टाकलेली होती, जेणेकरून त्याला अजूनच छान टेस्ट येईल. आणि थोडंसं दही टाकून घेतलं आणि मिक्सरला फिरवून झालं त्यानंतर ते एका भांड्यामध्ये सगळं काढून घेतलं आणि आता त्याला देणार आहोत आपण फोडणी. तर फोडणी देण्या अगोदर जे आहे तर मी त्याच्यामध्ये मस्तपैकी असं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर मी कधीही एकाच प्रकारची अशी चटणी करत नाही. कधी चिंच वगैरे घालून साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये वगैरे किंवा काही कधी माझ्या पद्धतीने अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जे आहे तर मी ही जी रेसिपी आहे चटणीची तर ती करत असते. आणि आज चटणी थोडी एक्स्ट्राच बनवायची होती, कारण की सांबार काही बनवायचं नव्हतं. कारण की आम्हाला यांना जर का खायचं असेल तर सांबार बनवलं असतं, पण मग आज फक्त मुलांना आणि मलाच खायची होती इडली. त्यासाठी यांना मी जे आहे तर मग आज काही सांबार वगैरे केलं नाही. आणि मुलांसोबतचं जे आजचं माझं जे रुटीन आहे तर तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे की मी कसं मॅनेज करते 2 मुलांसोबत. तर मुलांसोबत आहे ना असे छोटे-छोटे असे टाईम असतात ना, तर ते स्पेंड करणं आहे ना, तर ते खूप गरजेचं असतं. आणि तेवढ्यातच लक्षात आलं की फोडणी देण्यासाठी जे आहे तर मी जिरं आणि मोहरी काढण्यासाठी गेले, तर लक्षात आलं की आपला आता मसाल्याचा जो डब्बा आहे तर तो आपण आता घासायला पाहिजे. कारण की हात त्याला आपले रोजचे चिकट हात वगैरे जे आहे तर ते लागतच असतात. तर त्यासाठी म्हटलं की एवढी एक गोष्ट आपण पटकन केली की मग आपल्या भांड्यांसोबत आहे ना ते सगळं काही होऊन जातं. तर बघा आपण म्हणतो पण एवढंसं म्हणजे एवढीशी गोष्ट करायला कधी-कधी आपल्याला जीवावर येतं की कशाला काढायचं काय, खूपच टाईम जाईल. पण अगदी 10 मिनिटामध्ये भांडे घासता-घासता देखील हे असे छोटे-छोटे जे काम असतात ना तर ते होऊन जातात. तर इथे मसाल्याचा डब्बा वगैरे जो आहे तर तो माझा घासून वगैरे झालेला आहे. आणि त्यानंतर जे आहे तर मी आता मुलांना जे आहे तर इडली जी आहे तर ती खाण्यासाठी देत आहे. तर मुलांचं कसं असतं माहिती का, आता माझं काम चालू होतं मध्ये, तर भांडे वगैरे घासले. तेवढ्यात मला विराज म्हटला की आई भूक लागली आहे. तर त्यासाठी त्याला पटकन जे आहे तर इडली आणून दिली आणि त्याचबरोबर मी देखील त्यांच्यासोबत बसले आणि विधीतला देखील मी खाऊ घालत होते. पण त्याची मुलांची नाटकं काही संपत नसतात आणि अगोदरच त्याला ताप वगैरे सर्दी खूप झालेली आहे. त्याच्यामुळे त्याची इच्छा नव्हती काही खाण्याची. तर तो मांडीवरून जे आहे तर तो जात होता. पण मग त्याला थोडंसं लाडीगोडी करत जे आहे तर थोडंसं खाऊच घातलं आणि त्यानंतर परत बॅक टू माय वर्क. तर माझ्या कामाकडे आली आहे परत आणि डब्यामध्ये जे आहे तर मसाले वगैरे भरून ठेवले, स्वच्छ पुसून घेतला आणि तो देखील ठेवून घेतला. तर दुपारचं थोडंसं स्नॅप टाईम वगैरे जे आहे तर तो झाला आणि त्यानंतर आठवलं की ड्रायफ्रुट्स आणलेले होते. ड्रायफ्रुट्स म्हणजे काय, फक्त मनुके आणलेले होते.
कारण की आम्ही हे काही मार्केटमधनं आणलेले नव्हते. ओरिजिनल जे ऑर्गॅनिक घरी बनतात ना, तर ते आमच्या इकडे आलेले होते. तर आमचे जे ओळखीचे आहेत, तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. तर आम्ही त्यांच्याकडनं 1 किलो जे आहे तर ते मागवलेले होते आणि ते जे आहे तर म्हटलं चला आता कंटेनरमध्ये जे आहे तर काढून ठेवावं. आता एवढे 1 किलो असं बसेल एवढं मोठं कंटेनर काचेचं काही माझ्याकडे नव्हतं. त्यामुळे मी 3 याच्यामध्ये जे आहे तर बॅचमध्ये त्याला हे केलं, कन्व्हर्ट केलं आणि 3 याच्यामध्ये जे आहे तर ते काढून जे आहे तर आता ठेवून देणार आहे आणि बाकीचे जे उरलेले आहेत तर ते वेगळ्या याच्यामध्ये ठेवून देणार आहे. आणि असंच दिवसभर मुलांसोबत वेळ घालवून जो आहे तर संध्याकाळची वेळ येते ती म्हणजे चहाची वेळ आणि त्याचबरोबर इतर कुठले कामं असतील आपले तर ते कामं करण्यासाठीची वेळ. तर संध्याकाळचे आता 4 वाजले असतील, तर 4 वाजता रोजच माझं हे काम आहे की फ्रेश व्हायचं आणि त्यानंतर जे आहे तर आपली जी कामे आहेत पुढची ते कामाचं रुटीन आपलं सुरू करायचं. तर इकडे जे दुपारचे भांडे वगैरे घासलेले आहे, तर ते लावून घेतले आणि लगेचच जे आहे तर मुलांसाठी आता मी जे आहे तर दूध गरम करणार आहे आणि त्यानंतर मस्तपैकी असा माझ्यासाठी चहा जो आहे तर तो ठेवणार आहे मी. तर चहा वगैरे घेतला की तेवढंच एक रिफ्रेश होतं. आता कितीही विचार केला की संध्याकाळची चहा अगदी सोडून द्यायची, पण तरी ते होत नाही माझ्याकडनं. पण लवकरच जे आहे तर तो देखील प्रयत्न मी करणारच आहे. तर ते जर शक्य झालं तर नक्की तुमच्यासोबत देखील शेअर करेल की मी त्याऐवजी रिप्लेस कुठली ड्रिंक केलेली आहे. आणि मुलांना जे आहे तर आता चहा वगैरे आणून दिला आणि त्या दोघांची चालू होती मस्ती. तर ही जी फेज असते ना, तर ही फेज काही आपल्या आयुष्यामध्ये परत येत नसते. मुलांचं लहानपण हे काही परत येत नसतं. त्यामुळे आपल्या कामातून जे आहे तर थोडासा वेळ काढून जो आहे तर मुलांसोबत स्पेंड केलं ना, तर तेवढाच आपल्यालाही आनंद मिळतो आणि त्यांनाही आनंद मिळतो. तर त्यांच्यासोबत तर माझं रोजचंच असं आहे, की मी एकटी चहा घ्यायला कधीच बसत नाही. त्यांच्या दोघांसोबतच संध्याकाळचा जो चहा आहे तर तो घेत असते सोबत आणि इकडे विदीतची मस्ती तुम्ही बघू शकता. टीव्हीवर ॲक्चुअली काय ना सॉन्ग वगैरे चालू होते. तर आपल्यासारख्यांचा जर का डान्स करायचा मोह आवरत नाही, तर तो तर लहानच आहे. त्यामुळे त्याला तरी कसं थांबवणार आपण. तर त्याचं जे आहे तर टीव्ही बघत मस्तपैकी सॉन्ग ऐकत-ऐकत जे आहे ना, तर ते डान्स करणं चालू होतं. आणि सगळं काही आवरलं तर बऱ्याच दिवसांनी सनसेट बघण्यासाठी जे आहे तर म्हटलं थोड्या वेळ गच्चीवर जावं. कारण की फारसं विदीतमुळे माझं एवढं गच्चीवर काही जाणं होत नाही. पण आजचं सनसेट पण तुम्ही बघू शकता. इतकं छान वाटत होतं ना आणि इतकं सुंदर वातावरण झालेलं होतं. आणि त्यानंतर जे आहे तर संध्याकाळची वेळ झाली आणि त्याचे पप्पा जे आहे तर ते ऑफिसवरून आले. तर येताना त्यांनी नंतर खरबूज आणलेलं होतं. मला तरी असं वाटतं की मुलांनी फ्रुट्स सगळ्या प्रकारचे खाल्लेच गेले पाहिजे. तर त्यासाठी मी त्यांना येताना खरबूज आणायला सांगितलेलं होतं. कारण की रसयुक्त फळं त्याला देणं सध्या गरजेचं आहे. कारण की ते त्याला म्हणजे बरं नाही आहे, ताप वगैरे येते आणि त्याचबरोबर त्याला आहे ना तर शीचा देखील त्रास होतोय. तर त्यासाठी म्हटलं की त्याला तो काहीच खात नव्हता. तर त्याच्यासाठी फ्रुट्स वगैरे जे आहे तर ते मागवलेले होते. पण त्यात देखील त्याचे जे नखरे होते ना, तर ते चालू होते, की मला खायचं नाही आहे. हसत तर होता, पण त्याचं बघा तुम्ही कसं चालू होतं आणि मग नंतर शेवटी घेतलं, मग थोडंसं खाल्लं आणि थोडंसं जे आहे तर ते फेकून दिलं. तर असो मुलांच्या या गोष्टी अशाच असतात. तर त्यानंतर चला मी वळते आता माझ्या पुढच्या रुटीनकडे. तर आज मस्तपैकी जे आहे तर शेवची भाजी करायची होती मला. तर अगदी सिंपल पद्धतीने कांदा जो आहे तर तो फ्राय करून घेतलेला होता बारीक चिरून आणि त्यानंतर टोमॅटो, अद्रक, लसूणची पेस्ट जी आहे तर ती काढून घेतलेली होती आणि त्यानंतर आपले घरचे जे घरगुती मसाले असतात तर ते त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि त्यानंतर जे आहे तर त्याला फोडणी वगैरे जी आहे तर ती देऊन घेतली. तर ही अशा पद्धतीची जी थोडीशी सुकी भाजी आणि थोडीशी ओली भाजी असते ना, तर ती माझी मस्तपैकी करून झाली. त्याच्यामध्ये नंतर शेव टाकून घेतली भाजी उकळल्यानंतर
आणि भाजीला तर्री देखील एकदम मस्तपैकी आलेली होती आणि भाजी पण माझी जी आहे तर अगदी 10 मिनटामध्ये जी आहे तर ती रेडी झालेली होती. तर हेच माझं मुलांसोबतचं रोजचा टाईम मी कसा मॅनेज करते, तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि रात्री सगळ्यांची जेवणं वगैरे आटोपली आणि आता वाजले असतील बघा रात्रीचे 8:30 वाजले, कारण मॅक्स आमचं जेवण जे आहे तर 8:15पर्यंत होऊन जातं, जेणेकरून जेवणाच्या आणि झोपेच्या ह्याच्यामध्ये जे आहे तर 2 ते 2.5 तासाचा आमचा गॅप असतो, कारण आम्ही 11ला झोपतो रोज. तर हीच माझी रुटीन आहे. तर तुम्हाला कशी वाटली? आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना.